घरामध्ये कुठली पूजा असो किंवा नैवेद्य बनवायचा असेल तर त्यासाठी हा प्रसादाचा शिरा बनवला जातो। तर आज आपण 1.25 वाटीच्या प्रमाणामध्ये हा सत्यनारायणाचा प्रसाद तयार करणार आहोत। तर सर्वात अगोदर इथे आपल्याकडे जी आमटीची वाटी आहे ना, त्याने मोजून बरोबर 3 वाटी दूध घेतलेलं आहे। तर इथे सत्यनारायणाच्या प्रसादासाठी शक्यतो गाईचं दूध वापरतात, परंतु प्रत्येक ठिकाणी ते अवेलेबल नसल्यामुळे इथे तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता। तर 3 वाटी दूध घेतलेलं आहे, त्यात आपल्याला काही केशरच्या काड्या घालायच्या आहे आणि थोडंसं 1 चमचाभर आपल्याला यामध्ये साजूक तूप घालायचं आहे। आता लगेचच प्रसाद बनवायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर इथे एक जाड तळाची कढाई घेतली, त्यामध्ये 1.25 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। त्याच वाटीने आपल्याला इथे 1.25 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। रवासुद्धा अगदी जास्त बारीकही नाही, जो 0 नंबरचा येतो तोही वापरायचा नाही आणि सगळ्यात मोठा जो जाडसर रवा असतो उपम्यासाठी तो सुद्धा आपल्याला घ्यायचा नाही। त्याच्यामधला जो रवा असतो ना तो घ्यायचा आहे आणि तुपामध्ये आपल्याला छान असा खमंग सुगंध सुटेपर्यंत हा रवा भाजायचा आहे। अर्धवट भाजला गेला की त्यामध्ये आपल्याला अर्ध केळ घालायचं आहे, ते सुद्धा ह्या रव्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे आणि त्यातच आपल्याला काही ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घ्यायचे आहे। आणि हा जो रवा आहे ना, आपल्याला अगदी कमी ते मध्यम गॅसवरती भाजायचा आहे। रवा छान भाजला गेला की इथे साईडला सुरुवातीला आपण जे दूध गरम करून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे। थोडं थोडं करून छान व्यवस्थित एकजीव करायचं। काही मिनिटासाठी आपल्याला छान अशी वाफ काढायची आहे। साईडला जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान वाफवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये 1.25 वाटी इथे साखर घालायची आहे। आता इथे जे प्रमाण आहे 1.25 वाटीचं आहे, तुम्ही 1.25च्या प्रमाणामध्ये कुठलंही प्रमाण घेऊन हा जो प्रसाद आहे हा बनवू शकता। फक्त 1.25 किलो जर तुम्ही रवा घेणार असाल तर त्यासाठी तुम्ही 3 लिटर दूध या ठिकाणी वापरायचं आहे। बाकीचं जे प्रमाण आहे हे 1.25 ठेवायचं आहे। मस्त असा मौसूत आपला सत्यनारायणाचा प्रसाद या ठिकाणी रेडी झालेला आहे। तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका।